नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपीकडून. बोल बर्वाचा आजचा भाग हा मागच्या आठवड्याच्या भागाचाच कंटिन्युएशनचा भाग आहे. रुचिरा सावंत या यंग सायंटिस्ट ॲस्पायरिंग मुलीला आपण पुन्हा एकदा बोल बर्वाच्या या पुढच्या एपिसोडमध्ये भेटतो आहोत. चला बघूया रुचिराचं अर्धवट राहिलेलं म्हणणं नक्की आहे तरी काय. तुझ्या बोलण्यामध्ये you. आता तू एकांचं नाव घेतलंस, श्रीनिवास लक्ष्मण. येस. आर के लक्ष्मण तर ऐकून आहोत, हे श्रीनिवास लक्ष्मण कोण आहेत? सो श्रीनी म्हणजे आर के लक्ष्मणांचा मुलगा आणि ओ. श्रीनिवास सर स्वतः त्यांच्या क्षेत्रामध्ये एक लेजेंडरी व्यक्तिमत्व आहेत. ते अवकाश विज्ञान पत्रकार आहेत आणि आपल्या बरं. देशातल्या फार प्रसिद्ध नावांपैकी एक आहेत या क्षेत्रातल्या. सो वेव्ह एक्झिबिशन मध्ये प्लॅनेटेरियमला वेव्ह एक्झिबिशन झालं होतं, जिथं आम्ही आमचा सॅटनॉक्स प्रोजेक्ट नेला होता आणि श्रीनी तेव्हा इंटरव्ह्यू करण्यासाठी आले होते. त्या दिवशी मला आठवतंय, मला त्या इंटरव्ह्यू साठी जायला जमणार नव्हतं आणि सचिनने मला जबरदस्ती सांगितलं की फार कोणी नाहीये, त्यामुळे तुला यावंच लागेल कॉलेज बंक करून. आणि मी कॉलेज बंक करून त्या इंटरव्ह्यू साठी गेले होते. सो किती सालची गोष्ट सांगतेस तू? मी तेव्हा 18 वर्षाचे होते. ओके. येस. आणि वर्षापूर्वी. येस. आणि ज्यावेळी आम्ही गेलो तिथे तर श्रीनी आले आणि त्यांनी आमची इंटरव्ह्यू केला आमचा त्या प्रोजेक्टसाठी आणि मग आम्हाला प्रत्येकाला ते आमच्याविषयी विचारायला लागले. आणि आय स्टील रिमेंबर दॅट डे ही वॉज कॉलिंग मी किड पूर्ण वेळ. आणि ही वॉज सो एक्साइटेड की लहान मुलं म्हणे या क्षेत्रात काम करतायत. आणि आय वॉज लाईक नाही, मी लहान मुलं नाहीये. आणि ही टुक माय कॉन्टॅक्ट नंबर आणि ते मला म्हणाले की आपण टच मध्ये राहूयात आणि काम करत राहूयात, तुला स्पेस मध्ये इंटरेस्ट आहे का. आणि दॅट डे अगेन माय लाईफ चेंज. दॅट वॉज अगेन अ टर्निंग पॉइंट असं मी म्हणेन, कारण त्यानंतर श्रींनी माझ्या आयुष्यात खूप वेगवेगळे रोल प्ले केले. सो त्या इंटरव्ह्यू नंतर ते मला असं खूपदा स्वतःहून कुठेतरी बोलवायचे किंवा ते मला विचारायचे की तू कसं काम करते, काय काम करते. आय स्टील रिमेंबर आमची पहिलं इंटरॅक्शन त्यानंतर जे झालं होतं तेव्हा ते मला राकेश शर्मांना भेटायला घेऊन गेले होते फोन करून की चल राकेश माझा मित्र आहे आणि यू शुड कम विथ मी आणि मीट हिम. आणि त्यानंतर इट जस्ट स्टार्टेड. म्हणजे गंमत अशी असायची की माझं कॉलेज दुपारी 2-2:30 सुटायचं आणि सॅटनॉक्स माझा पहिल्या 2 वर्षात आटोपला आणि तिसऱ्या वर्षी मी बीआरसी सोबत एक प्रोजेक्ट करत होते. सो त्यामुळे मला कुठे असं पळायचं नसायचं, मी घरी येऊन काम करायचे त्या प्रोजेक्टचं. मग श्रीनी काय करायचे, ते मला कॉलेजमधून पिकअप करायला यायचे खूपदा, आठवड्यातून 2-3 वेळा. आणि त्यानंतर ते मला खूप वेगवेगळ्या लोकांना स्पेस मधल्या, मग त्यात इस्रोचे चेअरपर्सन असतील तिथपासनं ते वेगवेगळे लोक, त्या लोकांना भेटायला घेऊन जायचे. खूपदा ते मला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचे आणि तिथल्या गोष्टी ते मला त्या ठिकाणी सांगायचे. स्पेसचा पाया भारतातला कसा रचला हे मला त्यांनी त्या ठिकाणी नेऊन समजावून सांगितलंय की या ठिकाणी हे लोक असे बसले होते आणि त्यांनी या ठिकाणी या गोष्टी अशा पद्धतीनं केल्या. आणि मग वी यूज टू डिस्कस अबाउट दॅट आणि ते पुढे कसं आलो आणि मग त्यात आता कसे चेंजेस होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. दोज वर द डेज. म्हणजे आम्ही अजून पण आता लॉकडाऊनच्या काळात वी कांट गो अँड वॉक ऑन द स्ट्रीट तिकडे, पण आम्ही अजून पण ते सगळं आठवतो आणि इट जस्ट गिव्स मी गुजबम्स की एका आपल्या नकळत आपण कुणाला तरी भेटतो आणि मग त्यानंतर तुम्हाला हे असे भारावून टाकणारे अनुभव येतात. ते माझ्या खूप पाठी होते की आय शुड स्टार्ट रायटिंग आणि आय शुड स्टार्ट टॉकिंग अबाउट इट, बिकॉज ही यूज टू थिंक की मी हे करू शकते आणि मला कॉन्फिडन्स नव्हता. सो व्हॉट ही स्टार्टेड इज, त्यांनी ऍक्च्युअली त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये मला इन्व्हॉल्व्ह करायला स्टार्ट केलं की हा प्रोजेक्ट आपण दोघं मिळून माझा करूयात, ही असाइनमेंट आपण दोघं मिळून माझी करूयात, मग ह्यासाठी आपण दोघं मिळून हे सगळं करूयात. आणि आय लर्न अ लॉट फ्रॉम हिम. तो माणूस म्हणजे आपण म्हणतो ना, काही माणसं ही इट्स, ड्रिंक्स, स्लीप्स ओनली वन थिंग, तसं तो माणूस सगळं फक्त स्पेस भोवती करतो. आणि ही हॅज इज ओन म्युझियम, ज्यात त्यांनी स्पेस मधल्या खूप ज्या गोष्टी आपल्याला बाहेर पण कुठे मिळणार नाहीत अशा सगळ्या युनिक अँटिक गोष्टी तिथे आहेत. नासा पासून, इस्रो पासून लोक त्या बघायला त्यांच्या घरी येतात. आणि दॅट वॉज लाईक अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि मग आम्ही सोबत, जसं मी म्हटलं, काम सुरू केलं. चांद्रयान 2 साठी त्यातलं एक रिमार्केबल काम मी सांगेन. चांद्रयान 2 साठी इस्रोच्या आम्ही प्लॅनेटेरियम स्क्रिप्ट दोघांनी लिहिली आणि दॅट वॉज अगेन म्हणजे 8 मिनिटाची ती फिल्म होती आणि त्याची आम्हाला स्क्रिप्ट लिहायची होती.
चांद्रयान इथून लॉन्च झाल्यापासून चंद्रावर उतरल्यानंतर तिथं जे त्याचा जो काही प्रवास असणार आहे तिथपर्यंतचं सगळं टेक्निक तिथं समजावून सांगायचे होते. आणि ते करण्यासाठी आम्ही 8 दिवस, जेव्हा आमचं ठरलं की हे करायचंय, वी टूक 15 डेज फ्रॉम त्यांच्याकडून स्क्रिप्ट लिहिण्यासाठी ती 15 मिनिटाची. तर ते 15 दिवस आम्ही का घेतले, कारण 15 दिवस आम्ही चंद्राशी रिलेटेड आतापर्यंतच्या सगळ्या मोहिमा, चांद्रयान 1, चांद्रयान 2 शी संदर्भात जे काही उपलब्ध आहे ते सगळं आम्ही 15 दिवस फक्त तेच करत होतो. आणि एका पॉइंटला जेव्हा ही केम विथ सो मेनी बुक्स आणि ते म्हणले हे सगळं आपल्याला दोघांना मिळून वाचायचे. मी त्यांना म्हटलं आपल्याला तर एक स्क्रिप्ट लिहायची, आपल्या समोर फिल्म रेडी आहे आणि आपल्याला फक्त ती शब्दात आणायची. वी नो ऑल दोस टर्मिनॉलॉजीज, आपण काय एवढा वेळ घालवणार आहोत यावर. तर ते मला म्हणाले कारण वी आर रिस्पॉन्सिबल फॉर इच अँड एव्हरी वर्ड, जे प्रत्येक गोष्टीची आपली रिस्पॉन्सिबिलिटी आणि एकही शब्द तिथं बॅकग्राऊंड रिसर्च केल्याशिवाय गेला नाही पाहिजे आणि त्यासाठी आपण 15 दिवस यावर घालवायचे. आणि 15 डेज वी वर रिडिंग ओनली अबाउट मून, दुसरं आम्ही काहीच केलं नाही आणि मग आम्ही ती स्क्रिप्ट लिहिली. सो असे खूप एक्सपिरियन्स आहेत ज्या एक्सपिरियन्सेसमुळे मी खूप वेगळ्या पद्धतीनं कामाकडे बघायला शिकले. आणि आता सध्या मी आणि श्रीनी आम्ही मिळून स्पेस हँडशेक म्हणून एक प्लॅटफॉर्म चालवतो आणि फेसबुकवरच ते पेज आहे आणि तिथे आम्ही स्पेस मधल्या लिजंड्सना बोलावतो, कारण आम्हाला दोघांनाही असं वाटतं की अवकाश विज्ञानातले जे लिजंड्स आहेत त्यांच्यापर्यंत सामान्य माणसांना कधीच पोहोचता येत नाही आणि मग सामान्य माणसांना कुतूहल राहतो आणि कदाचित त्यामुळेच अवकाश आणि सामान्य माणूस यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. सो ती दरी आम्हाला भरून काढायची आहे. सो आम्ही आता परसिव्हरन्स मोहीम झाली मंगळावरती नासाची, त्या मोहिमेत आपण एक हेलिकॉप्टर उडवलंय मंगळावरती. तर ते हेलिकॉप्टर बनवणारी जी मेन टीम होती, ते जे चीफ इंजिनियर होते बॉब बलराम, त्यांच्यापासून राकेश शर्मांपासून असे खूप वेगवेगळे लिजंड्स आम्ही तिथे आतापर्यंत बोलावलेत आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारतो आणि सामान्य माणसं त्याच वेळी लाईव्ह त्यांना त्यांचे प्रश्न विचारू शकतात. सो तो एक उपक्रम आम्ही दोघं मिळून आता करतोय. श्रीनींनी आताच एक त्यांचं पुस्तक परवाच आम्ही लॉन्च केलं. त्या पुस्तकाचे नाव आहे द सेलेस्टियल रॅन्डवू आणि त्या पुस्तकात त्यांनी वेगवेगळ्या स्पेस लिजंड्स बरोबरच्या त्यांच्या इंटरॅक्शन्स विषयी आणि अनुभवांविषयी लिहिलंय. तर माझं भाग्य म्हणजे त्या पुस्तकातल्या काही गोष्टींमध्ये अर्थात माझा सहभाग आहे, कारण आम्ही मिळून एकत्र काही माणसांना त्यातला भेटलोय आणि त्या पलीकडे जाऊन त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याचं जबाबदारी त्यांनी माझ्या खांद्यावर दिली होती. आय वॉज सो स्केअर्ड टू डू दॅट इन द बिगिनिंग, कारण त्यांच्या आधीच्या पुस्तकांची लिगसी पाहता कलाम, राकेश शर्मा आणि कस्तुररंगन सरांसारख्या लोकांनी आधी लिहिलेलं असल्यामुळे मला थोडी भीती होती. पण एक नवा उपक्रम म्हणूया, नवा प्रयोग म्हणूयात. त्या पुस्तकाचा आर माधवांना 2 दिवसापूर्वीच लॉन्च केलाय आणि तो एक प्रोजेक्ट रिसेंटली झालाय. दुसरं श्रीनींमुळे मी लक्ष्मण पूर्ण परिवाराला भेटले आणि उषा आंटी श्रीनींच्या पत्नी आणि शी इज ऑल्सो व्हेरी डिअर टू मी. तिच्यामुळे मी आर.के. लक्ष्मणांचं काम खूप जवळून पाहिलं. माझ्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला ही चित्र दिसत असतील सगळी, तर ते आर.के. लक्ष्मणांनी एज्युकेशन विषयावर केलेल्या सगळ्या चित्रांचं कोलाज आहे आणि तिच्यासोबत मी आता यावर्षी आर.के. लक्ष्मणांचं 100वे वर्ष आहे, 100वा बर्थ अॅनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करतोय आणि त्यासाठी आम्ही कॉन्व्हर्सिंग विथ द कॉमन मॅन म्हणून एक शो करतोय आणि त्यात तो प्रोग्राम पण मीच होस्ट करते. सो थोडक्यात सांगू तर दॅट इज माय एक्सटेंडेड फॅमिली आता आणि राईट फ्रॉम मेंटर, फ्रेंड टू पेरेंट्स अशी ती पूर्ण जर्नी आणि ते सगळे रोल तिथे आहेत आणि आय रिअली हॅव हायेस्ट रिगार्ड्स फॉर देम. आर.के. लक्ष्मण तर प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान मिळवलेलं नाव आहे. एक फायनेस्ट कार्टूनिस्ट असं त्यांना आपण सगळेजणच ओळखतो. पण त्यांचा मुलगा यांच्याबद्दल खरंच मला नाही वाटत आहे महाराष्ट्रातल्या फारशा लोकांना कल्पना आहे की ज्यांचा इंग्लिश पेपरशी संबंध कमी येतो. अशा लोकांना श्रीनींच्या बद्दल माहिती असण्याचं खरंच कारण नव्हतं, जे तू आमच्यापर्यंत आणून दिलेलं आहेस. श्रीनी इतकं मोठं काम जर करत असतील तर खरंच आमच्यासारख्या सामान्य माणसाला त्या प्लॅटफॉर्मवरती यायला नक्की आवडेल. आजची मुलाखत जे कोणी पाहत असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या पेजचे डिटेल्स आणि हे सगळे आपल्याला मिळणार आहेतच. ज्यांना कोणाला स्पेस हँडशेक हा प्रोग्राम नक्की आहे काय, हा वाचायचा ऐकायचा असेल तर त्या पेजला तुम्ही व्हिजिट नक्की करू शकता. मला एक सांगशील रुचिरा, या तुझ्या कामामध्ये ना तुला नारळीकर सरांच्या बद्दल सुद्धा काही लिहायला मिळालेलं आहे.
मला त्याच्याबद्दल पण ऐकायला आवडेल. सांगशील काय होता येस. हा प्रोजेक्ट काय होता? येस. सो नारळीकर सरांवरती साहित्य अकादमीनं लेखक नारळीकर म्हणून एक डॉक्युमेंटरी फिल्म करायचं ठरवलं. ही जुनी गोष्ट आहे. मला वाटतं साधारण 3 वर्षापूर्वीची गोष्ट असावी. आणि त्यावेळी त्या डॉक्युमेंटरीमध्ये एक पॅनल डिस्कशन होणार होतं. ज्या पॅनल डिस्कशनमध्ये नारळीकरांचं लेखन आणि त्याचा परिणाम आणि त्याचं युथ बरोबर कनेक्शन असं वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये चर्चा होणार होती. सो युथला रिप्रेझेंट करण्यासाठी अगेन फॉर्च्युनेटली त्या पॅनल मध्ये मला संधी मिळाली माझे विचार मांडण्याची आणि माझ्यावर नारळीकरांचा कसा परिणाम झालाय, त्यांच्या लेखनाचा कसा परिणाम झालाय. कारण मराठी माध्यमातून आलेल्या माझ्यासारख्या मुलांसाठी विज्ञानाची आणि अवकाश विज्ञानाची ओळख नारळीकरांसारख्याच लेखकांमुळे झाली आणि आय एम सो ग्रेटफुल नक्की. टू हिम फॉर दॅट. आणि मग मी पुढे पण मी पण मी पण वामन परतनं आला असेल Yes, किंवा yes. म्हणजे वामन परतनं आला वन ऑफ द बेस्ट बुक्स. मला प्रेषित वामन Yes. परतनं आला ही दोन्ही माझी अत्यंत लाडकी पुस्तकं आहेत. आणि सरांचं एक मराठीमध्ये त्यांनी ब्लॅक होल्स म्हणजे काय हे सांगण्यासाठी आकाशाशी जडले नाते Yes. म्हणून त्यांनी जे Yes. पुस्तक मोठं लिहिलेलं आहे हे पुस्तक माझ्याकडे आहे. मी वाचलेलं आहे. कारण ब्लॅक होल हा शब्दच तसा थोडासा जड होता जो समजायला मराठी मुलांसाठी त्यांनी ते जे मराठी भाषेमध्ये आणलेलं पुस्तक आहे. हा हा मी इतकं छान वाटतं. याही वयात ते वाचायला गेल्यानंतर खरंच Yes, छान वाटतं. yes. म्हणजे तुमच्या वयाच्या मुलांना तर एकदमच. सो नार्वेकर सरांच्यासाठी येस. जरूर. सो त्या पॅनलवरती मला माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. आय वॉज वन ऑफ द यंगेस्ट आणि तो एक खरंच पुन्हा इनरिचिंग एक्सपिरियन्स होता. आणि मग नंतर वर्षभरानं त्याचं प्रायव्हेट स्क्रीनिंग झालं होतं आयसर मध्येच. अनिल झणकर ती फिल्म डिरेक्ट करतायत आणि त्यावेळी नारळीकर सरांना आणि त्यांच्या फॅमिलीला भेटता आलं. ते स्क्रीनिंग त्यांच्या समोर झालं होतं आणि पुन्हा मला थोडं असं वाटत होतं की ओके मी व्यवस्थित बोलले असेल की नाही. पण नंतर मंगला मॅम म्हणाल्या की मला तुला आधी पाहिल्यावर असं वाटलं होतं की तू फार लहान आहेस त्यामुळे तू काय म्हणशील, पण तू छान बोललीस. त्यावेळेला मला असं मुठभर मांस आणखी चढलाय असं वाटलं. पण तो छान अनुभव होता आणि ती फिल्म लवकरच सगळ्यांसाठी खुली होईल अशी आशा आहे. येस. आम्हाला पण ती फिल्म बघायला खरंच आवडेल. पण म्हणजे माहित नाही डिलेचं जे काही रिझन आहे ते कदाचित कोविड Yes. आणि या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरती इम्पॅक्ट नक्की झालेला आहे. पण जेव्हा कधी ती फिल्म येईल तेव्हा बोलबरवाच्या आपल्या सगळ्या लोकांच्यासाठी आम्ही तुझ्याकडून त्याची लिंक नक्की मागून घेऊ की प्लीज आमच्या नक्की. लोकांनाही ही आम्हाला दाखवायची आहे. नक्की. आता Thank you. हे येस एज्युकेशन इनोव्हेशन हे शब्द तुझ्या बोलण्यामध्ये सतत येत आहेत. आता एज्युकेशनचा आणि इनोव्हेशनचा नक्की संबंध आहे कसा? तर हे मला वाटतं आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक नवीन एज्युकेशन पॉलिसी समोर आणलेली आहे ज्याच्यामध्ये रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या विषयामध्ये डिझाईन आणि पॅकिंग याच्यावरती भर दिलाय असं म्हणलं जातं. ही नवीन जगाची नवीन टर्मिनॉलॉजी नक्की दिसती आहे. कारण रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम असे जड जड मोठे मोठे शब्द वाटत आहेत. मग त्याच्यात डिझाईन आणि पॅकिंग म्हणजे काय किंवा काय या टर्म्स थोड्याशा सोप्या करून सांगशील काय आहेत नक्की? येस. सो मी आधीच म्हटलं तसं मेकर्स कम्युनिटी मध्ये काम करत असताना मी तिथे जोडलेले असताना मी अवकाश विज्ञानाबरोबर इनोव्हेशन क्षेत्र पण खूप जवळून बघितलं. आणि डिझाईन थिंकिंग हा जो प्रकार आहे जो न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सतत हायलाइट केलेला आपण पाहतोय. ही इनोव्हेशनच्या क्षेत्रातली एक महत्वाची गोष्ट किंवा स्टेप म्हणून ओळखली जाते. आणि नवं शैक्षणिक धोरण या 21व्या शतकातल्या महत्वाच्या गुणांना रादर मी म्हणेन स्किल्सना आणि त्यांचा विचार करतंय हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. सो सध्या मेकशिफ्ट थ्रू म्हणजे माझ्या स्टार्टअप थ्रू आम्ही डिझाईन थिंकिंग आणि रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या क्षेत्रामध्येच काम करतोय. आमचं प्रामुख्यानं काम त्या क्षेत्रात होतंय. तर मला जर तुम्ही विचाराल तर मी म्हणेन की डिझाईन थिंकिंग ही एक प्रोसेस नाहीये फक्त, तो एक माइंडसेट आहे आणि तो तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये इम्प्लिमेंट करता येतो. एक थोडं बॅकग्राऊंड सांगते तुम्हाला डिझाईन थिंकिंगचं, ते काय असतं याचं. सो
स्टॅनफर्ड मध्ये डिझाईन स्कूल आहे. तिथं आयडिओ नावाची एक कंपनी आहे बेसिकली. ओके, ऍपलचे प्रोडक्ट्स आपण सगळ्यांनी बघितले असतील आणि ऍपलचं डिझाईन फार फेमस आहे कारण ते फार युजर फ्रेंडली असतं, राईट? सो ऍपलच्या प्रोडक्टसाठी ऍपलचा पहिला जो माऊस डिझाईन झाला होता तो डिझाईन करण्यासाठी जी प्रोसेस वापरली गेली होती त्याला डिझाईन थिंकिंग प्रोसेस असं नाव दिलं गेलं. आणि पुढे ही प्रोसेस वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वापरायला सुरुवात केली. ही प्रोसेस ज्यांनी वापरली आणि ते डिझाईन बनवायला इम्प्लिमेंट करायला हेल्प केली ती कंपनी होती आयडिओ. त्यामुळे आयडिओला डिझाईन थिंकिंगचे जनक किंवा फाउंडर्स म्हणून बघितलं जातं. पुढे आयडिओने स्टॅनफर्ड मध्ये त्यांचं एक स्कूल सुरू केलं ही प्रोसेस लोकांना शिकवण्यासाठी, ज्याला त्यांनी डी स्कूल, डिझाईन थिंकिंग स्कूल म्हणून नाव दिलं. तर या प्रोसेसमध्ये काय होतं की तुम्हाला कोणताही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे किंवा तुम्हाला कोणताही एक प्रॉडक्ट बनवायचा आहे, ठीक आहे, तर तो बनवण्यासाठी तुम्ही कोणते कोणते ऍस्पेक्ट्स आणि कोणत्या कोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत, जे केल्यानंतर तुम्हाला एक समोरच्या माणसाला गरजेचा असणारा, त्याला हवासा वाटणारा असा प्रॉडक्ट किंवा असं सोल्युशन तुम्ही त्यातून क्रिएट करू शकता. आणि हे करण्यासाठीची जी प्रोसेस असते त्याला डिझाईन थिंकिंग प्रोसेस असं म्हणतात, साध्या सोप्या आपल्या लेम भाषेत सांगायचं तर सुरुवातीला ही जी प्रोसेस होती ती फक्त प्रोडक्ट डिझाईनसाठी वापरली जायची. प्रोडक्ट डिझाईन म्हणजे आपण ज्या घरात वेगळ्या वस्तू वापरतो त्यांच्यासाठी, त्या युजर फ्रेंडली कशा असतील, त्या छान कशा दिसतील, त्या लोकांना का आवडतील वगैरे वगैरे. पण मग हळूहळू त्यावर खूप रिसर्च करायला लागल्यावर असं लक्षात आलं की हे सगळे जे वेगळे वेगळे विषय आहेत, हा जो डिझाईन थिंकिंग प्रोसेस आहे ती वेगवेगळ्या विषयांमध्ये आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी युजफुल ठरते. त्यातल्या त्यात ज्या वेळेला खऱ्या जगाचे खरे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत त्यावेळेला तर ही टेक्नॉलॉजी किंवा ही प्रोसेस आपण वापरलीच पाहिजे. तर आपण एक काय म्हणतात त्याला, अगदी सिमलेस नाही पण समजू शकेल आणि बऱ्यापैकी इम्प्लिमेंट होऊ शकेल असं सोल्युशन तयार करू शकू. एक तुम्हाला उदाहरण देते मी. मागच्या वर्षी ज्या वेळेला आपलं कोविड आला त्यावेळेला अचानक शिक्षण क्षेत्रामध्ये सगळीकडे सगळेजण ऑनलाईन मोडला कन्वर्ट झाले, बरोबर? आणि आपण सगळ्यांनी ऑनलाईन मोड इज द ओनली सोल्युशन अशा पद्धतीनं त्याकडे बघायला सुरुवात केली. पण त्यावेळेला त्या प्रॉब्लेमला अनालाइज करायला आपण विसरलो. ओके, डायरेक्ट या सोल्युशनला कन्वर्ट होणं आपल्या लोकांना सोयीचं आहे का हे आपण नाही पाहिलं. त्यासाठी उपयोगी असणाऱ्या किंवा गरजेचं असणारं जे पण इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे का हे पण आपण नाही पाहिलं, बरोबर? आणि उद्या जर समजा कोविड बराच काळ राहिला आणि शाळा आपल्याला सुरू नाहीच करता आल्या किंवा करायला उशीर लागला तर आपण हे सगळं कसं कंटिन्यू करणार आहोत हाही विचार आपण कोणीच नाही केला. कारण आपण त्यावेळेला तसंच्या तसं पुढे सरकण्यासाठी त्यावेळेला आपल्याला एक इन्स्टंट सोल्युशन हवं होतं आणि ते आपल्याला ऑनलाईन मोडवर झूमच्या मार्फत दिसलं, बरोबर? पण मग झालं असं की ज्या वेळेला हे सगळं सुरू झालं त्यावेळेला आमचे पण खूप सारे फिजिकल प्रोग्राम्स होणार होते. आम्ही शिक्षकांसाठी काही डिझाईन थिंकिंगचे प्रोग्राम्स करणार होतो आणि ते सगळं आम्हाला कॅन्सल करावं लागलं. सगळेजण आपण घरी बसलो आणि कुठेतरी मला आणि शर्वरी म्हणजे माझी को फाउंडर मेकशिफ्टची, आम्ही दोघींनी मिळून हे सुरू केलं आणि आम्ही दोघी अर्थात मेकर्स असायला मध्येच भेटलो. तर आम्हाला दोघींना पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड सुरू होतं की वी नीड प्रॉपर सोल्युशन टू दिस. आणि मग आम्ही एक एज्युकेशन डायलॉग घेतला. शिक्षणाच्या 30 वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स मध्ये काम करणाऱ्या 30 माणसांना आम्ही बोलवलं आणि त्यामध्ये सगळं होतं, म्हणजे ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चर पासून नैतिक शिक्षणापासून आर्ट एज्युकेशन पासून फिजिकल एज्युकेशन पासून असे टोटल आम्ही 30 वेगळे स्पेक्ट्रम्स आणले. आणि तिथं आम्ही त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी डिस्कस करायचंय की ह्या सगळ्या गोष्टींवरती कोविडचा कसा परिणाम होतोय. फॉरगेट अबाउट ऑनलाईन, फॉरगेट अबाउट द वे यू आर गोइंग टू टॉक. फक्त फोकस करा या टॉपिक वरती आणि बघा यावर कोविडचा काय परिणाम होतोय. आणि यू वुड सरप्राईज, आम्हाला ते वन वे कॉन्व्हर्सेशन नको होतं म्हणून आम्ही सामान्य माणसांना पण त्यात सहभाग करून घेतलं. आणि आम्ही इतके सरप्राईज झालो की आम्हाला इतका त्याला सहभाग मिळाला की आमच्या स्पीकरलाच रूम मध्ये यायला जागा नव्हती. मग आम्हाला लोकांना जा असं सांगावं लागलं बाहेरून, आम्ही लाईव्ह दाखवतोय तिकडे बघा. आणि त्या कॉन्व्हर्सेशन मधून इतके व्हॅलिड पॉइंट्स आमच्याकडे आले, इतके महत्वाचे मुद्दे आले की ते मुद्दे पाहिल्यावर लक्षात आलं की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा या पद्धतीने विचारच कोणी केला नव्हता.
तेव्हा आम्ही गेस्ट स्पीकर म्हणून ग्लोबल पर्स्पेक्टिव्हनं बोलण्यासाठी नासाच्या स्पेस ग्रँड कॉन्सोर्टियमचे जे डिरेक्टर आहेत जयदीप मुखर्जी सर, त्यांना बोलावलं होतं. आणि त्यांनी तिथे सगळ्यांना देखत आम्हाला सांगितलं की रुचिरा आणि शर्वरी नुसतं डिस्कशन्स घेऊन काही उपयोग नाहीये, सोल्युशन आणा. तर त्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे. आय एम देअर टू हेल्प यू, पण सोल्युशन आणावं लागेल. आता मी इतक्या माणसांसमोर तुम्हाला सांगतोय लाईव्ह मध्ये, तर आता करा काय करता ते. आणि दॅट्स वेअर दी आयडिया ऑफ नेक्स्ट एडिथॉन स्टक. आम्ही नेक्स्ट एडिथॉन नावाचा एक प्रोग्राम त्यानंतर केला. तर आम्ही काय केलं, युजली डिझाईन थिंकिंगचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स करतात. त्यांच्याकडे सब्जेक्ट मॅटर असतं, त्यांना नॉलेज असतं आणि त्यांना सोल्युशन आणायचं असतं. तर आम्ही सामान्य माणसांना आणि शिक्षणातल्या वेगवेगळ्या स्तंभांना, म्हणजे शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि बाहेरचे लोक ज्यांना शिक्षणाविषयी आस्था वाटते, अशा सगळ्या लोकांना एकत्र आणलं. आणि त्या सगळ्यांना आम्ही सांगितलं की आम्ही त्यांना 1 महिन्याचं ट्रेनिंग दिलं. त्यात आम्ही त्यांना शिक्षणाच्या इतिहासापासनं शिक्षणाच्या डेमोक्रेसी पर्यंत सगळं समजावून सांगितलं. त्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट्स बरोबर त्यांना डिझाईन थिंकिंगच्या मेथड्स शिकवल्या. आणि नंतर आम्ही त्यांना काय सांगितलं की आता तुम्हाला जो प्रॉब्लेम तुमच्यासाठी, भलेही तो एकदम छोटासा प्रॉब्लेम असेल, तो महत्वाचा प्रॉब्लेम तुम्ही घेऊन या. 100 माणसांनी पार्टिसिपेट केलं. त्यातली 30 माणसं शेवटच्या स्टेप पर्यंत गेली आणि त्या 30 माणसांनी 30 युनिक सोल्युशन्स आणले. आणि त्या 30 सोल्युशन्स मध्ये एक 7वीच्या मुलापासनं ते 60 वर्षांच्या रिटायर्ड टीचर पर्यंत सगळे लोक होते. आणि the kind of solutions they brought on the table was something which was so interesting. 7वीच्या मुलाला असं वाटत होतं की शाळेत शिक्षकांवरती खूप भार असतो आणि आमची क्युरिओसिटी जी असते त्याला त्यांना आन्सर देता येत नाही. इट्स नॉट टीचर्स फॉल्ट, पण आम्हाला आमची क्युरिओसिटी शमवता आली पाहिजे, आम्हाला त्याची उत्तरं मिळाली पाहिजे. आणि म्हणून त्याने आणि त्याच्या मैत्रिणीने मिळून एक असा क्लब डिझाईन केला आणि एक असं सोल्युशन डिझाईन केलं की त्याच्या थ्रू वर्गातल्या सगळ्या मुलांच्या वेगवेगळ्या ज्या क्युरिओसिटीज असतील त्या ऍड्रेस करता येतील. त्यासाठी त्यांनी काही बाहेरच्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर टायअप्स केले आणि तो त्यांच्या शाळेमध्ये अजूनही तो प्रोग्राम रन करतो. एकीनं तिच्या लक्षात आलं की ती आयसरची होती, आयसरची होती ती, आयसरला ती PhD स्टुडंट होती. आणि तिच्या असं लक्षात आलं की बायोलॉजी शिकवते वेळी 9वी-10वीच्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांना त्रास होतो, त्यांना धड ते शिकवता येत नाही. आणि आता ऑनलाईन मोडमध्ये तर पूर्ण अजून वाट लागली आहे. सो तिने त्यासाठी एक मेथड डिझाईन केली आणि पुण्याच्या शिक्षकांच्या असोसिएशन बरोबर तिनं काम करून मला वाटतं 1001 शिक्षकांबरोबर तिनं ट्रेनिंग घेतले आणि त्यांना तिने ते कसं शिकवायचं हे पण जाऊन शिकवलं. असे टोटल 30 सोल्युशन आले. आम्ही ते त्यांच्याकडून इम्प्लिमेंट करून घेतले. डिझाईन थिंकिंग फक्त सोल्युशन आणून संपत नाही, ते तिथे सुरू होतं, कारण तुम्हाला ते जाऊन कुठेतरी इम्प्लिमेंट करावं लागतं. आणि वी आर सो प्राऊड की आज आमच्याकडे 30 सोल्युशन्स आहेत, 30 माणसांनी ते आणले, ते त्यांनी तिथं बाहेर जाऊन इम्प्लिमेंट करून दाखवले. आणि इम्प्लिमेंट जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला त्यात वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स दिसतात. मग तुम्हाला काय वर्कआउट होत आहे, काय वर्कआउट होत नाहीये हे समजायला लागतं. आणि मग त्यांनी ते परत आणलं, त्यावरती परत काम केलं आणि मग ते परत त्यांनी इम्प्लिमेंट करून बघितलं. सो डिझाईन थिंकिंग ही जी प्रोसेस आहे, मी माइंडसेट यासाठी म्हटलं की ती कंटिन्यू सुरू राहते, ती थांबत नाही कधीच. त्यात तुम्हाला सतत एक नवं व्हर्जन आणावं लागतं. आणि हे उदाहरण आहे की एज्युकेशन मध्ये इनोव्हेशन आणण्याचं, डिझाईन थिंकिंग आणण्याचा फायदा हा होईल की ज्यावेळी हे सगळं मुलं स्वतःसाठी करायला लागतील तेव्हा प्रत्येक जण आपल्या प्रॉब्लेमची जबाबदारी घेऊ शकेल आणि ते सोडवण्यासाठी तो उभा राहू शकेल. आणि ज्यावेळी आपण सगळं हे करू शकू ना, त्यावेळेला ते जास्त मॅटर करेल. दुसरं कुणीतरी येऊन आपल्यासाठी काहीतरी करावं यासाठी आपण किती दिवस वाट बघायची आणि का वाट बघायची.
स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी पुढे या, हा जो काही तुमचा येस. एक उपक्रम आहे, याच्यामध्ये कोणाला खरंच सहभागी व्हायचा असेल तर हा ओपन प्लॅटफॉर्म आहे. रुचिराचे नंबर्स, तिचे मेल आयडी हे सगळे आपल्या मुलाखतीच्या शेवटी फ्लॅश होणार आहेत. जरूर तिच्याशी संपर्क साधून तुमच्या आयडियाज जर वेगळ्या असतील तर त्या तिच्याशी नक्की शेअर करा. सतत आपल्या मुलाखतीमध्ये जे 2 शब्द समोर येत आहेत ते इनोव्हेशन, एज्युकेशन, कम्युनिकेशन हे सगळे समोर येणारे शब्द आहेत. तर इनोव्हेशन आणि कम्युनिकेशन या 2 गोष्टी तर नवीन वेगवान जगाच्या किल्ल्या आहेत असं तर सरळ सरळ आपल्याला दिसतं आहे. म्हणजे कोविडनी सगळ्यांना घरी बसवलं होतं तेव्हा फोन हा एकमेव आधार शेजारच्या घरातल्यांशी गप्पा मारण्यासाठीचा सुद्धा आपल्याला शिल्लक होता. म्हणजे पुन्हा कम्युनिकेशन करण्यासाठी म्हणून, इंटरनेटचा वापर करण्यासाठी म्हणून असेल, जे काही टेक्नॉलॉजीची मदत आपल्याला सगळ्यांना झाली होती. तर ह्या तुझा जो इंटरेस्टचा भाग आहे अवकाश विज्ञान आणि इनोव्हेशन एज्युकेशन याच्यासाठी तू सध्या काय करतेस? तू कुठलं टूल वापरतेस? टूल हा शब्द पण नवीनचाच आहे बहुतेक. त्यामुळे नक्की काय चाललंय तुझं या फील्डमध्ये आता काय सांगशील? सो मला इथे एक सांगायला आवडेल की इनोव्हेशन ही एक खूप व्यापक कॉन्सेप्ट आहे आणि तिला कोणत्याही चौकटींमध्ये आपण मांडू शकत नाही. ती सर्वसमावेशक कॉन्सेप्ट आहे आणि आजचं नवं जग आणि जगात होणारे बदल यांच्याकडे आपण जर पाहिलं, जसं तुम्ही म्हणालात, तर आपल्या लक्षात येईल की सगळ्या क्षेत्रामध्ये आणि सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला इनोव्हेशन लागते आणि त्याला पर्यायच नाहीये. आपण म्हणतो चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, पण तो जो कॉन्स्टंट आहे तो टिकवून ठेवण्यासाठी, म्हणजे चेंज टिकवून ठेवण्यासाठी इनोव्हेट करायला ऑप्शन नाहीये. त्यामुळे इनोव्हेशन इज द ओनली कॉन्स्टंट असं पण आपण म्हणू शकतो. तो आत्ताचं या घडीचं मंत्र आहे असं मला वाटतं. आणि अवकाश विज्ञानाच्या क्षेत्राची जर गंमत सांगायची तर इथे तुम्हाला कायम तुमच्या ना ऑन द टोज असावं लागतं. म्हणजे 20 मिनिटापूर्वी तुम्ही जे काही ऐकलंय ते तुम्हाला आता जरी कन्वे करायचं असेल तरी आता परत ते चेक करावं लागतं, कारण 20 मिनिटात त्यात किती काही फारकत असू शकते, चेंजेस होऊ शकतात. आणि तुम्ही जे पण ऐकलंय म्हणजे त्यामुळे तिथे पण ते सगळं लोकांपर्यंत पोहोचवायचं झालं किंवा तुमच्या स्वतःला अपडेटेड ठेवायचं झालं तर तिथे पण इनोव्हेशनला पर्याय नाहीये. कारण अवकाश विज्ञानाचं जे क्षेत्र आहे ते कुठेतरी कुतूहलातून तयार झालंय. कुतूहलामुळे अवकाश विज्ञानाच्या क्षेत्राची दारं आपल्यासाठी खुली झाली आहेत माणसासाठी. त्याच्या एक्सप्लोअर करण्याच्या वृत्तीमुळे ती खुली झाली आहेत आणि त्यामुळे ते शमवण्यासाठी इनोव्हेट करण्याला दुसरा कोणताही ऑप्शन नाहीये. सो माझं अवकाश विज्ञानाचं क्षेत्र आणि इनोव्हेशनचं क्षेत्र ही दोन्ही क्षेत्र अनेक लोकांना वाटतं की दे आर काइंड ऑफ व्हेरी डिफरंट फील्ड आणि मी 2 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये थोडं हे करते असं. पण मला इथे हे सांगायचंय की मला ही 2 क्षेत्र वेगळी वाटतच नाही. कारण त्या दोन्ही क्षेत्रांमध्ये बेसिक जो बेस आहे तो इनोव्हेशनचा आहे. बेसिक जे आता मी इनोव्हेशन कोच म्हणून काम करते किंवा मी एज्युकेटर म्हणून काम करते. मी अवकाशाच्या क्षेत्रामध्ये पण एज्युकेशन आणि कम्युनिकेटर म्हणूनच काम करते. दोन्हीकडे समान धागा हाच आहे की मी दोन्हीकडे जर सतत काहीतरी नवं बघत राहिले आणि मी सतत जर का नव्याची आराधना केली, मी चेंज आणि इनोव्हेशनच्या पाठी राहिले तर मला दोन्ही गोष्टींना बॅलन्स करता येणं शक्य आहे. सो माझं सगळ्यात महत्वाचं पहिलं टूल इनोव्हेशन आहे, जे दोन्ही क्षेत्रात इनोव्हेटिव्ह मेथड्स वापरणं आणि 21st सेंचुरी स्किल्सना व्यवस्थित समजून घेणं आणि त्यांचा तिथे वापर करणं. आता सध्याच्या काळामध्ये ऑनलाईनला ऑप्शन नाहीये, पण अगेन टूल्स म्हणाल तर ऑन द टोज राहणं जे दोन्ही क्षेत्रात खूप गरजेचं आहे, अपडेटेड राहणं खूप गरजेचं आहे. सो इनोव्हेशन, ऑन द टोज असणं, इनोव्हेटिव्ह पद्धतींचा स्वीकार करणं, ह्यालाच मी म्हणेन की माझे टूल्स आहेत. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं एक मी या 2 गोष्टींमधला एक अजून एक छान मला सापडलेला एक दुवा सांगते. तो म्हणजे तुमचा मी एलिमेंट. तुमचं स्वतःला समजून घेऊन वापरणं. आता फॉर एक्झाम्पल मला कोणाला तरी एक सोल्युशन डिझाईन करून द्यायचंय, तर ते सोल्युशन डिझाईन करून देत असते वेळी मला काय जमेल हे बघणं खूप गरजेचं आहे. मी कुणीतरी दुसरं म्हणतंय की हे सोल्युशन युजफुल होईल आणि मला त्याचं शून्य अक्कल असेल तर मी ते सोल्युशन तिथे नाही इम्प्लिमेंट करू शकत. मला माझ्या लिमिट्स आणि मी किती त्या एक्सटेंड करू शकते हे सगळं सांभाळून, माझे स्ट्रेंथ्स काय आहेत हे सांभाळून मग मी इनोव्हेशनसाठी त्या जर वापरल्या तर त्या युजफुल राहणार आहेत. आणि हेच कुठेतरी रायटिंग असेल, कम्युनिकेशन असेल, स्पेस सायन्स असेल, तिथे पण युजफुल असतं की तुम्ही तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला कसं वापरताय, तुम्ही स्वतःला कसं प्रोजेक्ट करताय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे पण अवेलेबल आहे
त्यातून तुम्ही तुमचं काय त्यात ऍड करताय. म्हणजे दिस इज समथिंग विच जे मला श्रेणींनी सांगितलं होतं की वेन एव्हर यू आर रायटिंग समथिंग और यू आर टीचिंग समथिंग, तू जर का स्पेसशी रिलेटेड कुणाला काही सांगतेस किंवा करतेस, तर मेक शुअर की तू जे लिहिलंयस किंवा तू जे सांगतेस ते कोणीतरी रेफरन्स म्हणून वापरलं पाहिजे. ते गुगलवरनं किंवा कोणीतरी दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीला फक्त तू ट्रान्सक्रिप्ट करते त्या पद्धतीनं लिहिलेलं किंवा सांगितलेलं असता कामा नये. सो every time you are going out and you are talking to people, there should be one me element in it, जो एलिमेंट तुझा आहे, जो कोणीतरी रेफरन्स साठी बाजूला काढून ठेवला पाहिजे. जर ते त्यातून होत नसेल तर ते आर्टिकल देऊच नकोस कोणाला. म्हणजे थोडक्यात तुम्ही स्वतःचे गुगल व्हा असा सल्ला श्रेणींनी तुला दिलेला दिसतो आहे. येस. ओके, गुगल बाबाच्या जागी गुगल ताई आपल्याला मिळणार आहेत नवीन, असं आपण नक्की म्हणू शकतो. मला सांगशील की सतत हे जे म्हणजे आता तुम्ही माझ्या पुढच्या जनरेशन मधले आहात, सो एक शब्द वापरला जातो कायम, मिलेनियम बेबीज किंवा मिलेनियम जनरेशन, झेन झी, हे सगळे नवीन शब्द आहेत, नवीन जनरेशनसाठी वापरले जाणारे. मग या नवीन जनरेशननी स्वतःचे प्रॉब्लेम्स स्वतः शोधून आधी शोधायचे आणि मग त्याच्यावरती सोल्युशन्स काढायची आहेत. याला प्रचंड महत्व आहे. त्याला इनोव्हेशनची सांगड तुझ्यासारख्या नवीन जनरेशननी कशी घालावी असं तुला वाटतं? याच्याबद्दल काय सांगशील? की आहे इनोव्हेशनच्या आयडियाज डोक्यात आहेत, त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी काय पद्धतीने काम करायला पाहिजे, हे कसं सांगशील? मला काय वाटतं माहितीये का, की आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीचा आपल्या विचारांवरती आणि आपल्या कामावरती खूप परिणाम होत असतो. आणि मागचे काही महिने म्हणेन आता मी जे ऑब्झर्व करते ज्या पद्धतीने आता मुलं काम करतायत. सो मी आता मे महिन्यामध्ये आम्ही समर कॅम्प घेतला होता आणि तेव्हा आम्ही काही लहान मुलांसोबत काम केलं. आता आम्ही सध्या केरला गव्हर्नमेंट सोबत त्यांच्या YIP प्रोग्रामसाठी काम करतोय. त्यामुळे सध्या मी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसोबत काम करते. आणि त्यापूर्वी आम्ही फिजिकल ज्या वेळेला वर्कशॉप्स घ्यायचो त्यावेळेला आम्ही टीसचे विद्यार्थी असतील किंवा अजून दुसऱ्या कॉलेजेसचे असतील, लहान मुलं असतील, असं सगळ्या प्रकारच्या ऑडियन्स बरोबर काम केलं होतं. तर मला ना सध्या एक पॅटर्न दिसतो आमच्या जनरेशनच्या मुलांच्या थॉट प्रोसेसमध्ये किंवा एक इनोव्हेशन्स ते ज्या पद्धतीचे आणतात त्यामध्ये. सो पहिली गोष्ट, व्हॉट एव्हरीवन थिंक्स इज टेक्नॉलॉजी इज द सोल्युशन. म्हणजे एके ठिकाणी मी गेले होते, एक इनोव्हेशन प्रोग्राम आम्ही त्या ठिकाणी घेत होतो आणि ती मुलं त्यांचे सोल्युशन, त्यांच्या आयडियाज फायनलाइज झालेल्या आणि त्यातून सिलेक्टेड मुलं तिथे आली होती. आणि मी थोडा वेळेच्या लवकर पोहोचले आणि मी खूप बडबडे, हे आतापर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. सो मी खाली जाऊन त्या मुलांसोबत गप्पा मारत बसले. आणि युजली आय डू दिस ऑन पर्पज ऑल्सो, कारण मला ते त्या मुलांना समजून घ्यायचं असतं, सो दॅट त्यांच्यासोबत मला नंतर प्रोग्राम करते वेळी त्यांच्यासोबत कोणत्या लेवलला जाऊन काम करायचं हे लक्षात येतं. तर तिथं एका मुलीने मला सांगितलं, शी वॉज व्हेरी प्राऊड, की तिला एका म्हणजे काय म्हणतात त्याला, दिव्यांग लोकांसाठी काम करायचं होतं. ओके, त्यांचे प्रॉब्लेम्स तिला सॉल्व्ह करायचे होते. तर मी तिला म्हटलं, बरं ठीक आहे, तू काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेस? तिने मला सांगितलं, मी दिव्यांग माणसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. बरं म्हटलं, ठीक आहे, मग तू काय म्हणजे कसं सॉल्व्ह करणार आहेस, तुझं सोल्युशन काय आहे? तर तिने मला सांगितलं, मी AI वापरणार आहे. मी म्हणलं, तू AI कसं वापरणार आहेस? हा, ते मला फिगर आउट करायचंय. बरं, AI काय असतं, तुला AI येतं का? म्हणजे नाही, मला तेही शिकायचंय. आणि दिस इज नॉट जे पहिल्यांदा होत आहे, पण एकदा आम्ही एका शाळेच्या ग्रुप बरोबर काम करत होतो. तिथं मुलं जेव्हा आली तेव्हा मी पहिल्या दिवशी मुलांना खूप प्रश्न विचारते आणि त्यांची थॉट प्रोसेस समजून घ्यायचा प्रयत्न करते. तर तेव्हा मी मुलांना विचारलं होतं की काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं, सोल्युशन्स कसे? टेक्नॉलॉजी यूज करणे काय, हे मला शाळेत जाणाऱ्या मुलांनी पण सांगितलं होतं. आणि पुढे मी 15 दिवस त्या मुलांसोबत काम केलं आणि शेवटच्या दिवशी मला त्या मुलांनी स्वतःहून सांगितलं की टेक्नॉलॉजी यूज नाही करायची, टेक्नॉलॉजी टूल आहे. त्यावेळेला मला खरंच खूप बरं वाटलं होतं. पण इथे मुद्दा असा आहे की आपण टेक्नॉलॉजीला इतकं ग्रांटेड घ्यायला लागलोय किंवा आपण त्याला इतकं आहारी गेलोय की आपला जो ह्युमन एलिमेंट आपल्याला त्यात ऍड करायचंय, आपल्याला आपल्या बाजूने आपलं डोकं चालवायचंय, गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, हे आपण विसरतोय. एक दुसरा प्रकार असा लक्षात येतो की काहीतरी आयडिया येते आपल्या डोक्यात आणि मग ती आयडिया कोणत्या प्रॉब्लेमला चिकटेल हे आपण शोधतो आणि मग म्हणतो की या प्रॉब्लेमसाठी मी सोल्युशन आणले.
म्हणजे माझ्या डोक्यात आहे मला AI वापरायचंय, माझ्या डोक्यात आहे की मला काय म्हणतात त्याला कोडिंग वापरायचंय, माझ्या डोक्यात आहे की मला 3D प्रिंटर वापरायचंय. बस आता तो कुठे वापरायचा हे मी नंतर शोधतो. सो दिस इज अ रॉंग अप्रोच. हा अप्रोच आपण सगळ्यात आधी कुठेतरी बाजूला ठेवला पाहिजे. एक खूप फेमस कोट आहे, त्यात असं म्हणतात की जर तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला आणि तुम्हाला 100 मिनिटं असतील तर 99 मिनिटं तो प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी वापरा आणि शेवटचा 1 मिनिट फक्त सोल्युशन तयार करण्यासाठी वापरा. अँड विच इज व्हेरी 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 ट्रू. जोवर आपल्याला प्रॉब्लेमची डेप्थच समजत नाही तोवर आपण त्या प्रॉब्लेम वरती कामच करू शकत नाही. आणि त्यामुळे भलेही आपल्याला काही करायचंय, सगळ्यात आधी त्या गोष्टीचं सगळं बॅकग्राऊंड आपण समजून घेतलं पाहिजे. ती गोष्ट कोणासाठी आपण देतोय त्या माणसाला समजून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट लोकांसाठी गरजेची आहे, पण समोरच्यासाठी ते गरजेचं नसतं. मग आपण इतका विचार करून इतकं सगळं डोकं घालून ते बनवलंय त्याला काही उपयोग राहत नाही. आपण सगळ्यात आधी ज्याच्यासाठी ते करतोय त्याला विचारलं पाहिजे की ते त्याच्यासाठी गरजेचं आहे का, त्याला ते हवंय का. आणि दुसरं मी आत्ता एक असं ऑब्झर्व केलं कोरोनाच्या काळामध्ये, जेव्हा मुलं बाहेर जाऊ शकत नाहीयेत आणि सध्या काय होतंय की जे पण येतंय ते सोशल मीडिया थ्रू येतंय. एव्हरीवन वॉन्ट्स सोशल मीडिया टू बी अ टूल ऑर अ वे टू सॉल्व्ह प्रॉब्लेम. तर मी हे ऑब्झर्व केलं की सोल्युशन ज्या वेळेला येतात तर त्यामध्ये 90% वेळा जे आयडियाज मुलं डॉट डाऊन करतात स्टार्टिंगच्या, त्यात सोशल मीडियावर कॅम्पेन रन करायचं, एक व्हिडिओ व्हायरल करायचा आणि हे केलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे असं खूप मोठ्या प्रमाणावर आता वाटायला लागलंय. सो आय थिंक थोडा रियालिटी चेक आम्ही घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे बघणं गरजेचं आहे की सोशल मीडियावरती सगळ्या प्रकारचं सगळं येतं, लिहिलं जातं आणि दुसऱ्या दिवशी नव्यानं नवीन कोणीतरी काहीतरी आणतं, त्यात आपण जे लिहिलेलं असतं ते गेलेलं असतं. तिथून कोणतीही क्रांती होत नसते आणि ती खऱ्या आयुष्यात करावी लागते. भले तुम्ही लोकांना रिच आउट करण्यासाठी पुन्हा सोशल मीडिया वापरू शकता, पण सोशल मीडिया सोल्युशन असू शकत नाही. हे पुन्हा टेक्नॉलॉजी सारखंच होतंय. सो मला वाटतं ह्या ज्या 2 गोष्टी आहेत की सोशल मीडियाला आणि आपल्याला फ्रीडम मिळालंय बोलायला म्हणून यूज करायचं त्याला आणि म्हणायचं की ओके आय एम लाईक ब्रिंगिंग सम चेंज इन द सोसायटी, यावरती विचार करणं. आणि दुसरं तुम्ही जे पण सोल्युशन आणायचा विचार करताय ते तुम्ही कुणासाठी आणताय, का आणताय याचा विचार करून टेक्नॉलॉजीला तुम्ही टूल म्हणून वापरा आणि तुम्हाला स्वतःला तिथं जास्त वापरा. हे यावरती फोकस करणं हे मला वाटतं की आमच्या जनरेशननं आणि आता जे सगळं सुरू आहे, आय वुड ब्लेम देम फॉर दॅट. कारण ते लोक आम्ही तेच बघतोय. आम्ही फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती दररोज येणारे नवीन हॅशटॅग बघतोय. आय स्टँड विथ दिस, आय स्टँड विथ हिम, आय स्टँड विथ हर, किंवा क्लायमेट ऍक्शन. फार फार तर याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पण क्लायमेट ऍक्शनची पोस्ट रन केली आणि मी घरातला कचरा नेऊन रस्त्यावर टाकला तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. आय शुडिंग म्हणजे मी रस्त्यावरती कचरा न टाकता फेसबुकवरती ते बोलत असेल तर दॅट मेक्स सेन्स. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मला असं वाटतं की आपण कन्सिडर केल्या पाहिजेत. हे खूप पॉवरफुल टूल आहे. डिझाईन थिंकिंग असेल, सोशल मीडिया असेल, टेक्नॉलॉजी असेल, हे सगळे खूप पॉवरफुल टूल्स आहेत. मला वाटतं त्याचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे टूल्स आहेत ना, हे सामूहिक पद्धतीने जर वापरले, एकत्र येऊन वापरले तर त्यांचा खऱ्या अर्थानं आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकू. त्याचा परिणाम जास्त चांगला होईल. त्यामुळे आय विल जस्ट लाईक अर्ज ऑल माय फेलो यंगस्टर्स की आपण सगळे एकत्र येऊया आणि लेट्स युनाइट टुगेदर अँड डू समथिंग टुगेदर. ते असं आपल्या आपल्या याच्यात राहून होणार नाही. वी शुड बी वोकल अबाउट इट. वोकल आणि तो जो शब्द आहे ना सोशल होण्यासाठी पहिल्यांदा एकत्र येण्याची गरज आहे. हे सोशल मीडिया आपल्याला विसरायला लावतोय. नुसतं मीडियाच्या थ्रू तुम्ही काम करायला गेलात म्हणजे तुम्ही सोशल झालात असा अर्थ नाही आहे. मनुष्य प्राण्याची एकमेकांना भेटणं, एकमेकांना समजून घेणं ही जी नैसर्गिक अर्ज आहे, जी परमेश्वरांनी आपल्याला जन्माला घालतानाच मला वाटतं वरून खाली पाठवतानाच हे ठरवून दिलेलं आहे की 1, 2, 3, 4, 10 मग तुमची इनर सर्कल्स असतील, आउटर सर्कल्स असतील, वेगवेगळी सर्कल्स तुम्हाला भेटत जात असतील. तुझ्या बाबतीत तर पाहतो आहे आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी तू करते आहेस आणि पुन्हा तरी स्वतः तिथे दिसते आहेस. हा जो काही भाग आहे, मला वाटतं यंग जनरेशनच्या मुलांनी खरंच या गोष्टीचा नक्की विचार करा की या सोशल मीडियाच्या दबावामध्ये आपण नक्की कुठे आहोत.
मला वाटतं रुचिराची विनंतीच ती आहे की स्वतःला आधी शोधा आणि मग ते सोशल करण्यासाठी जी काय असेल ती धडपड करा. कॅन आय जस्ट ऍड समथिंग? शुअर. मला खूपदा मेसेजेस येतात माझ्या एज ग्रुपच्या मुलांचे. माझी बहीण पिस्तल शूटिंग करते, तर तिला पण बऱ्याचदा मुलं काही लोक मेसेज करतात आणि मेसेज असा असतो की आय सॉ की तू काहीतरी वेगळं करते किंवा काहीतरी वेगळं सुरू आहे. तर मी असा विचार करतोय किंवा करते की मी पण काहीतरी वेगळं करतो किंवा करते आणि म्हणून मी ब्रेक घेतलाय. बरं, ब्रेक घेतल्यावरती यू शुड बी एक्सप्लोरिंग समथिंग, राईट? तर ते न करता इफ यू आर सिटिंग एट होम आणि फक्त कोणीतरी काहीतरी करतंय त्यात त्याला यश मिळतं किंवा तो काहीतरी चांगलं करतोय असं आपल्याला वाटतंय, जे खरं आहे की नाही हे त्याच माणसाला फक्त माहित असतं. तर त्या गोष्टीला त्यामुळे आपण किती अप्रोच करावा हे पण आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. नाहीतर उद्या असं नको व्हायला की कुणीतरी काहीतरी करत होतं आणि त्यातून कुणीतरी दुसऱ्या पद्धतीनं त्या गोष्टींना घेतलं आणि काहीच न करता आपण बसून राहिलो आणि मग आपण म्हटलं की मला वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून मी काहीच करू शकलो नाही. सो आय थिंक आपल्याला काय करायचंय पुन्हा तेच की फाइंड आउट हू यू आर आणि तुमचा इंटरेस्ट, तुमचे कल कुठे लाय करतात, तरच आय थिंक तो ब्रेक घेणं वर्थ राहील. खूप छान सांगितलंस की ब्रेक जर घेणार असलात तर स्वतःला शोधायचा प्रयत्न करा. मला वाटतं सृष्टी आपल्याला हेच शिकवते की तुम्ही कुठं आहात, तो छोटा बिंदू, जी ती सुरुवात जिथून तू केली होतीस. अवकाश आहे, त्या अवकाशात वेगवेगळे ग्रह आहेत, तारे आहेत, सगळं आहे. त्याच्यात कुठेतरी एक पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवर कुठेतरी भारत आहे, कुठेतरी आपण जिथे आहोत तिथे आहोत आणि आपण तो एक छोटा जर बिंदू असू तर ते स्वतःला आधी शोधणं हे गरजेचं आहे. तुझ्या जनरेशनला तर मला वाटतं ह्याच्यातून काय मिळेल मला माहिती नाही, पण माझ्या जनरेशनला जिथे आम्ही पालक आहोत तिथे मला वाटतं पालकांनी या गोष्टीचा क्रॉस चेक ठेवणं खरंच गरजेचं होणार आहे. पालकांनी नक्की लक्ष ठेवा की काय चाललं आहे, काय नाही, मुलांचं काय चालू आहे याच्यावरती नक्की. छान पद्धतीने मुलं जर काही गोष्ट घेत असतील तर ती कशी घेत आहेत. तू आता पटकन म्हणालीस की तुझी बहीण पिस्टल शूटिंग मध्ये आहे, नाव सांगशील तिचं? सानिका सावंत. सानिका सावंत. वेगवेगळ्या फील्ड मध्ये तुम्ही भावंड काम करताय असं दिसतं आहे. ऑल द Yes. बेस्ट तिला सुद्धा. थँक्यू. आम्हाला तिचं नाव पुढे 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 ऐकायला नक्की आवडेल. थँक्यू. टेल हर द ऑल द बेस्ट की तिने पण तिचं पॅशन कंटिन्यू करावं जसं तू करते आहेस. रुचिरा, तू आज आमच्या इथे आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास, खूप वेगवेगळ्या आणि नवीन टर्मिनॉलॉजीज आम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केलास. इंटरेस्टिंग गोष्टी ज्या काही जगभर चालू आहेत त्यांचा आमच्याशी कनेक्ट करून दिलास. कारण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये चंद्रचांदण्यांविषयी पेक्षा वेगळं अवकाश खरंच काही येत नाही, जे तू आमच्या समोर आणून उभं केलंस. अँड ऍट सच अ यंग एज तू हे जे काही करती आहेस या सगळ्यासाठी तुला ऑल द बेस्ट. ते तुझे लेख असू देत, ती तुझी भाषणं असू देत, तुला बोलायला मिळणं असू दे, सगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती स्वतःला शोधत गेल्यामुळे यश तुझ्या मागे येत आहे हे तर नक्की दिसतं आहे. अशाच पद्धतीने मोठी होत राहा. पुन्हा कधीतरी वयाच्या 50शी मध्ये तुझ्याशी भेटायला नक्की आवडेल. तेव्हा तू काय करतेयस, ती सध्या काय करतेय हे नक्की आम्हाला तुझ्याशी भेटून बोलून ऐकायला नक्की आवडेल. थँक्यू फॉर कमिंग रुचिरा. थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. मला पण फार मजा आली आणि बऱ्याचशा गोष्टी मला आज बोलते वेळी क्लिक झाल्या, आठवल्या आणि बऱ्याच गोष्टी मी विसरले होते त्याची पण मला आठवण झाली आणि इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच वन्स अगेन मला माझी जर्नीची ही सुरुवात सगळ्यांसोबत शेअर करण्याची संधी देण्यासाठी. आणि येस. मोठी आहे तुझी जर्नी, अशीच छान पद्धतीने चालत राहू दे. ऑल द बेस्ट बेटा. थँक्यू.